छत्रपती संभाजीनगर शहरामधल्या महिला या सध्या छेडछाडीला कंटाळल्यात। उच्चभ्रू भागामध्ये बाईकवरून येणारा तरुण हा महिलांची छेड काढतोय असा सगळा प्रकार समोर आलाय। छेडछाडीच्या 2 घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्या। पायी जाणाऱ्या महिलांना स्पर्श करून हा दुचाकीस्वार पळ काढतोय। सीसीटीव्ही मध्ये हे सगळी दृश्य आपण बघतोय। बन्सीलाल नगर भागामध्ये अनेक हॉस्टेल आहेत आणि इथे मुलींची जवळपास 10 ते 15 हॉस्टेल आहेत। 300 ते 400 मुली इथे शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने येतात। मात्र महिनाभरापासून हा एक जो तरुण आहे तो इथल्या मुलींना टार्गेट करतोय। पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे, मात्र हा तरुण अद्यापही मोकाट आहे। त्यामुळे इथल्या भागातल्या मुली सध्या धास्तावल्या आहेत। रोजच्या वेळेप्रमाणे माझ्या ऑफिसमधनं येत होते आणि ज्यावेळेस मी घराच्या माझ्या जवळ गेले तो एक अननोन तरुण होता। तो माझ्या मागून आला आणि त्याने जवळ येऊन माझ्या वक्षस्थळाला हात लावून तो पळून गेला। त्याने मला धक्का दिला की जेणेकरून मला त्याच्या गाडीचा नंबर किंवा कोणतीही गोष्ट ओळख पटणार नाही असं, आणि तो लांबपर्यंत निघून गेला। ज्यावेळेस मी आरडाओरडा केला तर आजूबाजूचे लोक जमा झाले। सीसीटीव्ही फुटेजमध्ये आम्ही बघितलं तर त्यावेळेस पण तो दिसला नाही। तो पूर्णपणे होमवर्क करून येतोय, पूर्णपणे तयारीने येतोय की जिथे अंधार आहे, जिथे सीसीटीव्ही नाहीये तिथेच त्याला हे प्रकरण करता येतील। रस्त्याने आम्ही आमचं गप्पा मारत चाललो होतो, मी माझी फ्रेंड, तर ते समोरून आला आणि तिला कळून गेलं, कारण हिच्यासोबत आधी झालेलं होतं। त्यांनी असा हात करत आला ना तर तिला कळून गेलं, त्यामुळे तिने काय केलं, मला अलीकडे ओढलं। त्यामुळे त्यांनी माझ्या इथं दाबून चालला गेला, त्याचं नख पण इकडे लागलेले आहेत मला। 4-5 दिवसापूर्वी आम्ही जेवण करून येऊ लागलो होतो, तर त्यावेळेला लाईट गेलेली होती आणि तो मागून आला आणि त्याने माझ्या हाताला टच करून समोर चालला गेला। आणि त्या दिवशी असं झालेलं होतं, अंधार होता, लाईट वगैरे नव्हती, आम्ही कोणाला काहीच बोललो नाही। मग नंतरून काल हिच्यासोबत जो प्रसंग झाला त्यावरून मला कळालं की हा तोच आहे। मग त्याच्यानंतर आम्ही जेवण करायला आलो होतो आणि परत रिटर्न जाऊ लागलो होतो, तर या दीदींसोबत झालं ते, तर मग त्याच्यावरून आम्ही मग पोलिसांमध्ये जायचं ठरवलं। मेसवरून जेवण करून हॉस्टेलवरती चालले होते आणि तो आला मागनं आणि टच करून गेला। तर माझं लाईफमध्ये हा पहिला एक्सपिरियन्स होता, त्यामुळे मी खूप घाबरली होती। तर मी कोणाला काही सांगितलं नाही, पण काल हे दीदीन ते भेटलेत मला, मग ते बोलत होते, मग मी त्यांनाही सांगितलं। मग आम्ही सगळ्यांनी मिळून आमच्या हॉस्टेलवाल्या भैयांना सांगितलं। मग आमच्या हॉस्टेलच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्याला कॅप्चरही केलं आम्ही आणि त्याचा गाडीचा नंबरही पोलिसांमध्ये दिला आहे। तर मुलींच्या छेडछाडीच्या या घटना ज्या भागामध्ये होत आहेत त्या पोलीस ठाण्याच्या प्रमुख या महिला अधिकारी आहेत। मी देखील बन्सीलाल नगरमध्ये सातत्याने गस्त घालत असते। महिलांच्या विरोधामधले गुन्हे थांबवण्यासाठी आपण प्राधान्य देतो, अशी प्रतिक्रिया वेदांतनगर पोलीस ठाण्याच्या प्रमुख प्रवीणा यादव यांनी दिली आहे। सध्या आम्ही महिलांच्या छेडखानीचे किंवा महिलांच्या संदर्भातले गुन्हे वगैरे जे आहेत तर ते प्रिफरन्सवर घेतो आणि 354 वगैरे जर आम्ही दाखल केलं तर 7 दिवसातच आम्ही त्याचे चार्जशीट करत असतो। तर म्हणून आम्ही त्या गोष्टीकडे खूप लक्ष देत असतो। आणि ॲज अ महिला ऑफिसर मी स्वतःसुद्धा ज्या अभ्यासिका वगैरे आहे माझ्या हद्दीमध्ये बन्सीलाल नगरमध्ये जे गर्ल्स हॉस्टेल्स आहेत तर तिकडे मी सतत चक्कर मारत असते। त्या गार्डनला माझ्या गाड्या जे आहेत तर प्रत्येक वेळेस व्हिजिट देत असतात। तिथे जर कोणी मुलं मुली बसले तर आम्ही त्यांना हाकलून लावतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।